मुक्ताई वारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि संध्याकाळी म्हणजे सगळे कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले होते। मात्र जळगाव म्हणजे अकोल्यातील शीतल बोर्डे ह्या ज्या महिला आहेत, जे रुग्ण आहेत, त्यांना किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयामध्ये यायचं होतं। फक्त 7 तासामध्ये मुंबई रुग्णालयातून त्यांना फोन सांगितला होता आणि 7 तासामध्ये तुम्ही मुंबईच्या रुग्णालयामध्ये दाखल व्हा असं देखील सांगण्यात आलं। मात्र शीतल बोर्डे जे आहेत, त्या रुग्ण आहेत, त्यांनी ते जळगाव ह्या विमानतळावर पोहोचले। मात्र काही उशिरानंतर पोहोचले। जे विमान होतं त्यांचं मुंबईकडे येणारं ते उशिराने झालं होतं आणि त्यामुळे त्यांचं जे विमान आहे ते ह्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तिकडे थांबलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या महिलांसाठी धावून आले आणि आपल्या स्वतःच्या विमानातून ह्या महिला ज्या आहेत शीतल बोर्डे त्यांना सोबत आणलं। त्यानंतर सोबत आणल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना देखील फोन केला आणि ह्या महिलेला मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सविस्तर माहिती आपण घेणार आहेत। याच ज्या महिला आहेत शीतल बोर्डे आणि ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून त्यांच्या सोबत ह्या ठिकाणी आलो आहेत। ताई, काय सांगाल, नेमकं काय झालं होतं? बस सर, मी अकोल्यावरून जळगाव फ्लाईट होती माझी, जळगाववरून, पण एक 5 मिनिटासाठीच माझी फ्लाईट मिस झाली। मग शेवटी आपण आता एवढं ट्रान्सप्लांटसाठी जातो म्हटल्यावर फ्लाईट निघून गेली आणि त्याला वेळेची मर्यादा असते सर। तर खूप नाराज झाली मी त्या ठिकाणी की बा आता फ्लाईट निघून गेली, आता काही पर्याय नाही आपल्याला। पण त्यासाठी त्या ठिकाणी सर माझे शिंदे दादा, गिरीश भाऊ महाजन हे दादा हे मला एका देवाप्रमाणे धावून आले। त्या माझ्या नशिबाने तिथं ते होते आणि शिंदे दादांच्या फ्लाईटमध्ये मला ते घेऊन आले मुंबईला। आणि नुसतंच मला सोबत आणलं नाही सर, तर मला पूर्ण त्यांनी ॲडमिट करेपर्यंत, म्हणजे पूर्ण मला माझे ब्लड सॅम्पल देईपर्यंत ते सगळे सोबत होते, त्यांची टीम माझ्यासोबत। आणि पूर्ण त्यांनी फॉलोअप केलं आम्हाला, सगळी व्यवस्था केली आमची बॉम्बे हॉस्पिटलला येण्याची, पूर्ण मला ॲडमिट करून देण्यापर्यंत। आणि आजही सर पण काही कारणाने माझं ते ट्रान्सप्लांट झालं नाही, ते दुसऱ्या हॉस्पिटलला दिल्या गेली ती किडनी। पण त्याचं दुःख मला आहे सर कुठंतरी थोडंसं, पण त्याच्यातूनही मला एक आनंद असा आहे की चला, मला माझे भाऊ सगळे माझ्या पाठीशी आहे, हा एक माझा वेगळा आनंद आहे मला की किडनी मला आज ना उद्या मिळणार आहेच, 100% मिळणार आहे। पण मला माझ्या पाठीशी एवढे सगळे चांगले भाऊ आहे, हे एक खूप महत्त्वाची हे माझ्यासाठी की नाही, आज मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे किंवा मला कोणत्या गोष्टीची हे नाही की चला बा मला किडनी मिळाली नाही, तर त्याचं सर मला काही एवढं हे नाही। पण चला, मला हे एवढं सहकार्य केलं त्यांनी, माझं जाण्यापर्यंतचा पूर्ण त्यांनी मला मदत केली, हे खूप आभार त्यांचे। ज्यावेळी तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते विमानामध्ये, काय चर्चा झाली? कारण की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आपण मुंबईमध्ये आलो। हो. तर सर, विमानात जेव्हा बसलो तेव्हा असं आता कोणालाही वाटतं की बा एक सेलिब्रिटी म्हटल्यावर त्यांचं काहीतरी स्पेशली VIP असं, पण तसं काहीच नाही सर। बिलकुल म्हणजे एक सामान्य माणसासारखे ते आमच्या समोर बसले, माझे हस्बंड मी दोघंही होतो आम्ही। तर आमच्यासोबत त्यांनी पूर्ण चर्चा केली, सगळं विचारलं काय करतात काय नाही, माझं डायलिसिस केव्हापासून चालू आहे, मला हे किडनी म्हणजे कुठून मिळणार आहे, कशी मिळणार आहे, माझ्या फॅमिलीची चौकशी केली सर। मला अक्षरशः म्हणजे स्वतः माझे वडील किंवा माझा भाऊ, सक्का भाऊ सोबत असल्यासारखी फील झाली सर मला, की एक मुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून नाही, की मला असं वाटलं की नाही खरंच माझे भाऊच माझ्याजवळ आहे। मला खूप आधार वाटला सर त्यावेळेस त्यांचा। नक्की हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? मला जवळपास 10 वर्ष झाले सर, मी किडनी पेशंट आहे, 10 वर्षापासून माझं डायलिसिस चालू आहे। मग माझ्या फॅमिलीतून केलं आम्ही ट्राय, 1-2घांचं, पण ते काही जमलं नाही। पण मग आता आम्ही बॉम्बे हॉस्पिटलला हे केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तिथून आता ब्रेन डेथच्या केसेस आल्या की ते आम्हाला कॉल करतात। पण ते सर काल आला तो कॉल आम्हाला, पण ते दुर्दैवाने ते पहिला नंबर त्यांचा होता, त्यांना मिळाली ती, माझा सेकंड नंबर होता। आता देखील आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर संवाद साधला। आपण असं देखील म्हणालात की तुम्ही माझ्या वडिलांसारख्या, तुम्ही माझा भाऊ आहे, तुम्ही लाडके भाऊ आहेत। हो सर, आहेच। म्हणजे मला ते खूप आधार वाटला त्यांचा काल, कारण मला जेव्हा माझी फ्लाईट मिस झाली तेव्हा मी अक्षरशः रडून दिलं होतं सर। माझ्या घरची फॅमिली माझ्यासोबत होती, माझा सख्खा भाऊ माझ्यासोबत होता, बाकी सगळे तर होतेच, पण त्या ठिकाणी मला दादांनी जे मला सहकार्य केलं हेही फार मोलाचं ठरलं माझ्यासाठी, की पण एक दुर्दैवी असं की चला ती मला मिळाली नाही, ती जर मिळाली असती तर खूप
अजून बरं वाटलं असतं ते. एकनाथ शिंदे यांनी तुम्हाला काय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय आश्वासन, कारण की ऑपरेशन तुमचं आज होऊ शकलं ना काही कारणास्तव, काय आश्वासन दिलं, तुम्ही फोनवर संवाद साधला तेव्हा? तर सरांनी म्हटलं की तू काहीच काळजी करू नको, माझ्याकडून जेवढं तुला सहकार्य होईल तेवढं मी करील आणि जेवढं तुला लवकरात लवकर किडनी मिळेल याची मी हे करेल प्रयत्न करेल. मी सरांसोबत बोलून जे काय करू शकेल माझ्याकडून ते मी करेल. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे सर, काय सांगाल? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आणि आपण थेट ह्या महिलांना घेऊन बॉम्बे रुग्णालयामध्ये आले. खरं तर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अनाथांचा नाथ एकनाथ अशी ज्यांची ओळख आहे, त्या संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना जेव्हा जळगाव विमानतळावर ही माहिती कळाली की आपली एक लाडकी बहीण आहे आणि तिचं ऑपरेशन होऊ घातलेलं किडनी ट्रान्सप्लांटचं आणि त्यांचं विमान चुकलं आहे, जे नियमित विमान होतं ते, आणि म्हणून त्यांना जळगाव विमानतळावरून मुंबईत तात्काळ नेलं पाहिजे, त्यावेळी पहिल्यांदा असं उदाहरण झालं असेल की स्वतःच्या विशेष विमानामध्ये एखाद्या मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी विशेष जागा उपलब्ध करून आपल्या लाडक्या बहिणीला आणि दादांना या ठिकाणी मुंबईमध्ये आणलं. फक्त आणलंच नाही तर काल रात्रभर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची सगळी टीम, सगळे OSD, सगळे शिवसहाय्यक हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्कात होते आणि या आपल्या लाडक्या भगिनीचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन कसं सुखरूप होईल याच्यासाठी सगळे प्रक्रियेत होते. त्यांच्या ब्लड टेस्ट असतील, ज्या सगळ्या तांत्रिक बाबी असतील त्या देखील करण्यात आल्या. मात्र जी ब्रेन डेड व्यक्ती होती त्यांचं जे ऑर्गन होतं ते त्या ठिकाणी नानावटी हॉस्पिटलमध्ये गेल्याने आणि ह्यांचा दुसरा क्रमांक असल्यानं आज यांची किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. परंतु मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या भगिनीचं 100% किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीपणे या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये होईल. कारण लाडक्या भगिनींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेब या भगिनीच्या सोबत आता उभे आहेत आणि फक्त शिंदे साहेबांनी त्यांना सुखरूपपणे मुंबईत आणलं नाही तर परतीची व्यवस्था देखील करण्याचे आदेश आम्हा कार्यकर्त्यांना दिले आणि त्यानुसार त्यांच्या परतीची व्यवस्था पण आपण केलेली आहे. अगदी काही वेळापूर्वी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या भगिनीशी बोलले. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, त्यांना शब्द फुटत नव्हते. एक भावनिक प्रसंगाचा साक्षीदार देखील आम्हाला या ठिकाणी तुम्हाला देखील होता आलं. मला असं वाटतं की खरोखरच अशा पद्धतीचे संवेदनशील राज्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये जर निर्माण झाले आणि सर्वांनी जर एकनाथजी शिंदे साहेबांच्या संवेदनशीलतेचा आदर्श घेतला तर एकही गरजू रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही. पुन्हा एकदा मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि या त्यांच्या लाडक्या भगिनींची जबाबदारी जशी शिंदे साहेबांनी घेतली आहे तशी या लाडक्या भगिनीची जबाबदारी आमची पण आहे. त्यांना आम्ही आश्वस्त केलं आहे की जेव्हा ब्रेन डेड पेशंटच्या अनुषंगानं हॉस्पिटलमधून तुम्हाला सूचना येईल आणि तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळी पहिला फोन फक्त तुम्ही आम्हाला फिरवा. इथे त्यांना आणण्यापासून, त्यांची सगळी व्यवस्था करण्यापासून आणि त्यांचं यशस्वी ऑपरेशन करून परत त्यांना सुखरूप पाठवण्यापर्यंतची सगळी कार्यवाही, सगळी जबाबदारी आम्ही या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं करू. हा शब्द देखील आता आम्ही या ताईंना दिलेला आहे. आपल्याला वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोन येत होते, संवाद साधत होते आपण. काय नेमका संवाद झाला? कारण की जेव्हा ह्यांनी ताईंनी सांगितलं की आज माझं शस्त्रक्रिया होऊ शकत नाही काही कारणास्तव, बरोबर, तुम्हाला वारंवार एकनाथ शिंदे यांचे फोन येत होते. म्हणजे तुम्ही देखील साक्षीदार आहात. आता खरं तर हा किती एक भावनिक प्रसंग आहे. तुम्ही बघा, एवढा मोठा राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री राहिलेलं व्यक्तिमत्व, राज्याचं विद्यमान उपमुख्यमंत्री असलेलं व्यक्तिमत्व, तिकडे काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू होते, पण याच्यामध्ये देखील शिंदे साहेबांना चिंता काय होती, अरे काल आपण ज्या भगिनीला आणले तिच्या ऑपरेशनचं काय झालं. ती जी जीवाची घालमेल होती जी तुम्ही आणि मी अनुभवली, म्हणजे स्वतःच्या घरातली सख्या बहिणीची काळजी ज्या पद्धतीने आपण घेतो तशी काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांचा एकदा दोनदा फोन कट झाला, इथं बॉम्बे हॉस्पिटल परिसरामध्ये रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे तुम्ही अनुभवलं, तर साहेबांचा परत कॉल येत होता. 4थ्या-5व्यांदा फोन आला त्यावेळी शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या भगिनींचं व्यवस्थित पद्धतीने बोलणं होऊ शकलं आणि शिंदे साहेबांनी त्यांना आश्वस्त केलं की ताई तुम्ही बिलकुल काही चिंता करू नका, तुमची सगळी जबाबदारी आता आमची आहे, तुमची यशस्वी शस्त्रक्रिया होऊन तुम्ही घरी जाईपर्यंत सगळी जबाबदारी आपण घेऊ. आज जेव्हा ताई म्हणाल्या शिंदे साहेबांना की साहेब मला खरोखर एका गोष्टीचं दुःख आहे की आज सर्जरी होऊ शकली नाही, परंतु ब्रेन डेड पेशंटच्या माध्यमातून आज ना उद्या माझी सर्जरी होईल, मला किडनी मिळेल, परंतु कालच्या या प्रसंगामध्ये मला एक जो भाऊ मिळालेला आहे
मला वडिलांच्या सारखा एक भाऊ मिळालेला आहे, तर माझ्या सख्या भावाच्या पेक्षा अधिक महत्त्वाचा मला वाटतो. हे सांगताना त्या माऊलीच्या डोळ्यातले जे अश्रू होते ना, तर मला असं वाटतं की ते एकदम म्हणजे मी देखील निशब्द झालो ते सगळा भावनिक प्रसंग अनुभवताना. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकनाथजी शिंदेसाहेब या महाराष्ट्रातल्या सगळ्या 3-3.25 कोटी ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचे खऱ्या अर्थानं सख्या भावापेक्षाही अधिक त्यांचं दृढ नातं आहे. कुठलाही पद्धतीनं जर एखादी आपली महिला भगिनी असेल, आपली लाडकी भगिनी असेल, ती जर अडचणीत असेल, संकटात असेल, तर तिला मदतीला जाऊन धावण्यासाठी एकनाथजी शिंदेसाहेब आकाश पाताळ एक करतात. हे आपण या कालच्या घटनेवरून अनुभवलं. आणि अगदी केरळपासून सांगली कोल्हापुराच्या महापुरापासून महाड चिपळूणपर्यंत सगळीकडे आपण अनुभवतो. जिथे कुठे नैसर्गिक आपत्ती, महापूर किंवा कुठल्याही प्रकारचं संकट येतं, पहिलं व्यक्तिमत्व असतं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी मदतीला पोहोचणारं. आणि म्हणूनच शिंदेसाहेबांना आजच्या राजकारणाच्या परिभाषेमध्ये आधुनिक कर्ण म्हणलं जातं की एक दानशूर व्यक्तिमत्व आणि सतत लोकांना मदत करणारं व्यक्तिमत्व म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांना ओळखलं जातं. आज आदरणीय शिंदेसाहेबांचा आणि या माऊलींचा ज्यावेळी संवाद सुरू होता त्यावेळी म्हणजे खूपच गलबलून आलं होतं. माझ्या देखील तुम्ही बघितलं असेल की मी देखील भावनावत झालो होतो की असं वाटत होतं शिंदेसाहेब आपल्या सख्या बहिणीशी बोलतात की काय, बरोबर ना ताई? अशा पद्धतीने ती चौकशी करत होती. आणि या ताई म्हणाल्या त्यांना की बाबा मला भाऊ मिळाले, आता रक्षाबंधनला राखी बांधायला येणार, ते विचारा त्यांना. नक्कीच आपण बघितलं राजकारणाच्या पलीकडे तरी गोरगरिबांसाठी पहिला म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून येतात. आणि त्यांनी ह्या शीतल बोर्डे यांच्याशी देखील संवाद साधला आणि त्यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महिलेची चौकशी केली. आज त्यांची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, मात्र काही दिवसातच त्यांची शस्त्रक्रिया पूर्ण होईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. कॅमेरामन खंडूसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.